नमस्कार मंडळी, आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो तिसगाव इथे श्री पिसाई प्रतिष्ठान कल्याण माय गणेश उत्सव कल्याणचा राजा. आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया, या बघूया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. यांचा देखावा बघूया कसा केदारनाथचा साकारला आहे. थोडी गर्दी आहे, मस्त अशी केदारनाथ कल्याणचा राजा मस्त मंदिराचा देखावा. आणि आता लाईन न्यायला लागतो कारण मस्त वाटतं ना, भारी असं वाटतं केदारनाथलाच आहे. गणपतीचा वर्ष आहे, 12 वर्ष आहे आणि खूप चांगला म्हणजे सर्व दिवस कार्यक्रम होते चांगले. दर्शन करणार आहोत. देवा मस्तपैकी जय श्री केदार कल्याणचा राजा. मस्तपैकी डेकोरेशन भारी एकदम मस्त. कळस खरंच वाटतं मला केदारनाथला आल्यावर खूप इच्छा होती दर्शनाची. आणि आपण पिसाई आईचं पण दर्शन घेऊ बाहेरनं. आता खूप उशीर झाला आहे, बाहेरनं ना आतमधूनच घेऊ. चला आता आवरात लेट झाले. आता गणपतीचं पण दर्शन घेतलं आणि पिसाई आईचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट दुसऱ्या अजून एक मंडळाला व्हिजिट करू. फास्ट एकदम खूप घाई झाली. आपण आलो विजयनगरला श्री मोरया प्रतिष्ठान माय गणेश उत्सव कल्याणचा श्री 2026. आता आपण चाललोय मंडळाच्या आतमध्ये. आपला आता तर विसर्जन, आज विसर्जनच्या दिवशी आपण दर्शन करतो. वरती हार वगैरे लावतात आहे. मस्तपैकी आपण दर्शन करूया कारण जामच उशीर झाला. सकाळपासून निघलेलो पाया पडायला. आत्ता दर्शन करू मस्तपैकी. आतमधला व्ह्यू दाखवतो कसा आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी हार मस्त मोठे मोठे ठेवलेले आहेत. कालची रांगोळी बी भारी होती आणि कालने हळदी कुंकू होता.
आज डोल्यांचं शिबिर होतं ना ऑपरेशनसाठी. आता आपण दर्शन घेतले मस्तपैकी कल्याणच्या गणपतीशी आपला मोरया प्रतिष्ठान मस्तपैकी डेकोरेशन मस्त. हे करायचं ना काय कुठे आहेत ना पोरं आता त्याला लावून घ्यायचं. रिमोट वेळेला कुठेतरी ठेवशील. दर्शन तर करून झाले आणि मस्त वाटलं. शेवटी एकदमच दर्शन घेतला, खूप चांगलं वाटलं. मंडळाचा देखावा वगैरे मूर्ती वगैरे खूप चांगली होती. मस्त फोटो वगैरे काढले, खूप चांगला वाटला. मंडळाचा आभार, मंडळाने आपल्याला आमंत्रण केलं होतं, खूप चांगलं वाटलं. आई तुळजाभवानी सेवक मंडळ माय गणेश उत्सव मैत्री ब्रदर्स विघ्नहर्ता. आत्ताच आपण त्यांच्या मंडळाला भेट दिलेली आहे. मस्त गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप छान आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतले, खूप चांगलं वाटतं. आणि गणपती 7 दिवस आहेत आणि कार्यक्रम त्यांचा खूप चांगला होता. उद्या 27 जानेवारी सत्यनारायण पूजा, महाप्रसाद आणि रात्री जागरण गोंधळ, म्हणजे सर्व कार्यक्रम उद्या आहेत, अभिषेक वगैरे. आणि आता आपण आलो आहे तर तुळजाभवानी आईच्या मंदिराचं पण दर्शन करूया. चला या. हां हो, बाप्पाच्या मंदिराचं पण दर्शन आपल्या गणपतीच्या बाप्पाचं पण दर्शन घेतलं आहे आणि तसेच आपल्या तुळजाभवानी आईच्या देवीच्या मंदिराचं पण दर्शन घेतलं आहे. आपला चेतना साकेतवडच्या समोरच भाजी मार्केटच्या इथेच आपला गणपती बाप्पाचा मंडप आणि तसंच बाजूला आपला आई तुळजाभवानी मातेचं मंदिर, दोन्ही दर्शन आत्ता झालेलं. खूप चांगलं वाटलं दर्शन करून.